रूप पाहता लोचनी, 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 रूप पाहता लोचनी। दुःख झाले हो साजनी, दुःख झाले हो साजनी, साजनी तो हा विठ्ठल बरबा, तो हा विठ्ठल बरबा। दुःख झाले हो साजनी, दुःख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरबा, तो हा विठ्ठल बरबा, तो हा माधव बरबा, तो हा माधव बरबा, बरबा तो हा विठ्ठल बरबा, तो हा विठ्ठल बरबा, तो हा माधव बरबा, तो हा माधव बरबा, तो हा विठ्ठल बरबा, तो हा विठ्ठल बरबा। बौद्ध सुकृताची जोडी, बौद्ध सुकृताची जोडी, बौद्ध सुकृताची जोडी, बौद्ध सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, आवडी तो हा विठ्ठल बरबा, तो हा विठ्ठल बरबा, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरबा, तो हा विठ्ठल बरबा, तो हा माधव बरबा, तो हा माधव बरबा, बरबा तो हा विठ्ठल बरबा, तो हा विठ्ठल बरबा, तो हा माधव बरबा, तो हा माधव बरबा, तो हा विठ्ठल बरबा, तो हा विठ्ठल बरबा। सर्व दुःखाचे आगरण, सर्व दुःखाचे आगरण, सर्व सुखाचे आगरण, सर्व सुखाचे आगरण, बापर कुमा देवी वर, बापर कुमा देवी वर, देवी वर तो हा विठ्ठल बरबा, तो हा विठ्ठल बरबा, बापर कुमा देवीवर, बापर कुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरबा,
परिमळ गेली ऊस फुल दे 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 आयुष्या शेवटे देहात आयुष्य शेवटे देहात आयुष्य शेवटे देहात परिमळ गेली ऊस फुल दे 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 आयुष्या शेवटे आयुष्य शेवटे देहात आयुष्य शेवटे देहात घडोघडी काळ वाटयाची घडोघडी काळ वाटयाची घडी काळ वाटयाची घडी काळ वाटयाची अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश हाती अनुताप घेऊन ताप हाती अनुताप घेऊन हाती अनुताप घेऊन ताप हाती अनुताप घेऊन काहीतरी बोध करी मना काहीतरी बोध करी म्हणा काहीतरी बोध करी मना एक तास उरला खटमंगराया एक तास उरला खटमंगराया एक तास उरला खटमंगराया एक तास उरला खटमंगराया भाग्यदशा कैसी प्राप्त झाली भाग्यदशा कैसी प्राप्त झाली भाग्यदशा कैसी प्राप्त झाली सापडला हरी दयाला सापडला हरी दयाला सापडला हरी दयाला सापडला हरी दयाला साधली एका जनार्दनी हरी बोला एका जनार्दनी हरी बोला एका जनार्दनी हरी बोला हरी मुखी गाता हर बली 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 आई मागुता जन्म घेणे नाही मागुता जन्म घेणे नाही मागुता जन्म घेणे कुमार कुमाई पार घुमाई कुमार कुमाई पार घुमाई कुमार कुमाई पार घुमाई हरे राम राम परिमळ गेले ओस फूल देते परिमळ गेले ओस फूल देते परिमळ गेली या ओस फुल देठी परिमळ गेली या ओस फुल देठी परिमळ गेले ओस फूल देते परिमळ गेले ओस फूल देते परिमळ गेली या ओस फुल देठी परिमळ गेली या ओस फुल देठी आयुष्या सेवटे देहाते आयुष्या सेवटे देहाते
देह तैसा हरिमुखी गाता हरपल चिंता हरिमुखी गाता हरपल चिंता आयुष्या शेवटी देह तैसा आयुष्या शेवटी देह तैसा हरिमुखी गाता हरपले चिंता हरिमुखी गाता हरपले चिंता नाही मागोता जन्म घेणे नाही मागोता जन्म घेणे जन्म घेणे ये मागुता जन्म घेणे जन्म घेणे जन्म घे नाही मागुता जन्म घे हरि गाता हरपल चिंता हरि हरि गाता हरपल चिंता त्यानाई मागुता जन्म घेणे त्यानाई मागुता जन्म घेणे त्यानाई मागुता जन्म घेणे
मुखे गाता परिचिता हरि मुखे गाता हॅलो जे मागच्या खुर्च्यांवरती बसलेले पुढच्या खुर्च्यांवरती येऊन बसा. पावसामुळे तुम्हाला ऐकायला येणार नाही. या ना पुढे या ना. हॅलो 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 जे मागे बसले थोडे उठून पुढच्या खुर्च्यांवर बसा. इकडे बघा बरं, एक तरी महिला मागे बसले का जाऊन? अरे इकडे लक्ष द्या, बोलू नका. अरे परिमळ गेले ओस फुल देते आयुष्या शेवटे देह तैसा घडी घडी काळ वाटयाचे पाहे अजून किती आहे अवकाश हाचे अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा एक तास वरला खटवांगरायासे भाग्यदशा कैसे प्राप्त झाली सापडला हरितयाला साधने कमी करा ना थोडा कमी करा कमी
सापडला हरी तयाला साधने एका जनार्दने हरी बोला. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज यांच्या हरिपाठातील 19 क्रमांकाचा हा अभंग आजच्या नामसन कीर्तनरूपी सेवेकरिता निवडला. विठ्ठल 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 जयांचे केले या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वांदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोन आता. महायोग पिडे तडे भीमरत्याम वरम पुंडरिकाय दातो मुनींद्र ये समागत्य तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे कायमा जीवानी मानेला संतासे रंजाऊ चित्तासे आपुल्या माझे वाणी तुझे वर्णी गुणनाम आईसे देई प्रेम काही कळा. श्री संताची माता चरणावरी साष्टांग ही करी दंडवत. भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने वैकुंठवासी गंगा भागीरथी इंदुबाई रामचंद्र सांडखोरे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने संपन्न होत असणारी ही कीर्तनरूपी सेवा त्यांच्या पश्चात त्यांच्या असणाऱ्या कन्या बिजलाबाई भास्करराव बुर्डे त्याचप्रमाणे त्यांचे सुपुत्र खंडू रामचंद्र सांडखोरे दत्तात्रय रामचंद्र सांडखोरे त्यांचे जावाई भास्करराव लक्ष्मण बुरके त्यांच्या सुनबाई बेबी नंदा खंडू सांडखोरे शोभाताई दत्तात्रय सांडखोरे त्यांचे नात आश्विनी खंडू सांडखोरे विशाल खंडू सांडखोरे स्वरूपा विशाल सांडखोरे सागर खंडू सांडखोरे तेजेश दत्तात्रय सांडखोरे प्रियंका दत्तात्रय सांडखोरे समस्त सांडखोरे परिवार नातेवाईक आप्तेष्ट आदी करून आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचं हे वर्ष श्राद्ध
आज या ठिकाणी संपन्न होत आहे आणि ते संपन्न करण्याकरता आपण सर्वजण आज या ठिकाणी उपस्थित आहात. जो काही आपल्याकडे प्राप्त वेळ आहे त्या वेळेमध्ये या अभंगावर आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. अभंग हा शांती ब्रह्मनाथ महाराजांचा आहे. या अभंगाच्या माध्यमातून शांती ब्रह्मनाथ महाराज तुम्हाला आम्हाला नरदेहाचा जे काही महत्त्व आहे की नरदेह शेवटी कशा पद्धतीने त्या ठिकाणी भासतं त्याचं वर्णन या अभंगाच्या माध्यमातून करतात. नाथ महाराज सांगतात, जसं एखाद्या फुलाचा सुवास सुगंध एकदा त्या ठिकाणी गेला की त्या फुलाचं निर्माल्य होतं, ते त्याचं निर्माल्य होत असताना ते तेजहीन होतं किंवा निस्तेज त्या ठिकाणी होतं. तशा पद्धतीने शेवटी हा असणारा मानव देहसुद्धा निस्तेज त्या ठिकाणी होतो. असा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये शांती ब्रह्मनाथ महाराज सांगतात. दुसऱ्या चरणामध्ये शांती ब्रह्मनाथ महाराज सांगतात की तुम्हाला आम्हाला जो मिळालेलं आयुष्य आहे ते अतिशय थोडं आहे आणि त्या आयुष्यामध्ये किती वेळ शिल्लक राहिला हे काळ त्या ठिकाणी सारखा पाहतोय. म्हणून महाराज सांगतात, घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, याला अजून किती अवकाश आहे म्हणून तो काळ त्या ठिकाणी टपून आहे. म्हणून तर नाथ महाराजांनी तिसऱ्या चरणात सांगितलं की याच्याकरता तुला जीवनामध्ये काहीतरी अनुताप झाला पाहिजे, पश्चाताप झाला पाहिजे. आणि तो जर पश्चाताप तुला त्या ठिकाणी झाला तर या जीवनात या नरदेहात आल्यानंतर तुला तुझ्या जीवनाचं सार्थक करता येईल. आणि मग ते कोणी केलं म्हणून एक उदाहरण त्या ठिकाणी देतात की खट्टवांग नावाचा राजा, की त्याला कळालं होतं की तुझं आयुष्य फक्त 1 तास उरलं आहे आणि त्या 1 तासामध्ये सुद्धा त्याने आपल्या जीवनाचं सार्थक केलं. ते कसं केलं तर शेवटच्या चरणात सांगतात, सापडला हरी तयाला साधनी, एका जनार्दनी हरी बोला. असा या अभंगाचा सरळ असा शब्दशः अर्थ आहे. विठ्ठल आज या कीर्तनरूपी सेवेकरिता उपस्थित असणारे, कारण कीर्तन म्हटलं की सगळ्यांचा मेळ मिळवावा लागतो. एकट्याचा नव्हे हा खेळ, म्हणून मेळ मिळवेला किंवा जमवेला. आणि म्हणून सगळ्यांना एकत्रित करावं लागतं आज. आणि आपण सगळे आलो, पावसाला असं वाटलं आपण तरी मागे का थांबावं म्हणून तो सुद्धा आला. आणि ते असंच आहे, आपला यज्ञ जर सफळ झाला असं जर समजायचं असेल तर ते कशाने समजता येतं. यज्ञात भवंती प्रजन्या, जर यज्ञात पाऊस आला तर समजायचं आपला यज्ञ सफळ झाला. मग आपलं वर्ष श्राद्ध सफळ झालं, कारण का पाऊस त्या ठिकाणी यज्ञात आला. मग आता कीर्तन हो ना हो, पण ज्या अर्थी पाऊस आला त्या अर्थी आपलं वर्ष श्राद्ध आज सफळ झालं. आणि म्हणून या कार्यक्रमाकरता उपस्थित असणारे आमचे मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण रामेश्वर महाराज काळे महाराज आज या ठिकाणी उपस्थित आहे. नंतर गायनाचार्य आमचे, ज्यांचा पहाडी आवाज आहे, आमच्या आडगावचे असणारे सुपुत्र हरिभक्तीपरायण रतनराव महाराज राऊत. त्याचप्रमाणे ज्यांचा आवाज कोकिळेसारखा आहे आणि नवे ती आडगावची कोकिळाच आहे, असे आमच्या मित्र असणारे हरिभक्तीपरायण आनंदा महाराज दिवटे आडगाव महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. भागवताचार्य रामायणाचार्य आमचे मित्र असणारे हरिभक्तीपरायण संदीप महाराज या ठिकाणी आज सिंगवेकर महाराजसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यानंतर आमचे माळी महाराज आहे, महाराजांचं काय नाव, श्याम महाराज. आधी करून सर्व टाळ घेऊन जेवढे विनेकरी सगळ्यांचं, ते कसं आहे, मी सगळ्यांचे नावं घेतले असते पण माझी जी मेमरी आहे ना ती एकच जीबीची, त्याच्यात एवढं सगळं साठवलं जात नाही. आणि जेव्हा जास्त मी घेईल तेव्हा मी सगळ्यांचे नावं घेईन. म्हणून उपस्थित असणारे बघा, आता त्याच्यातही असं आहे, ज्यांचं नाव मी घेतलं की ज्यांचे मी नावं घेतले त्यांचं नाव नुसतं माझ्या मुखात आहे बा, पण जे टाळ घेऊन बाकीचे उभे आहे ना, ज्यांचं मी नावच घेतलं नाही त्यांचं स्थान मात्र माझ्या हृदयात आहे. आणि म्हणून या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व टाळकरी आणि आम्ही सगळेच असतो. आणि तुम्ही कोणी आलेच नसते तर आम्हाला कुत्र्याने सुद्धा विचारलं आणि तसंच झालं. आम्ही इथे 10 वाजताच आलो होतो, आम्हाला वाटलं होतं 10ला चालू करून 12ला संपू, पण तुम्हीच आले 11 वाजता. मग कीर्तन सुरू झालं 11 वाजता आणि पुन्हा महाराजांच्या नावानेच बॉम्बा मारायचं 1 वाजवला. मग तू कधी आला हे विचार ना स्वतःला. आपण कधी आलो वर्ष श्राद्धाला हे कोणीच विचार करणार नाही. फक्त नावं ठेवून काय होणार, मोकळं होणार.
पण आमचा काही दोष नाही, आम्ही 10 वाजताच इथे आलो होतो, तुम्ही सगळे लेट आले. आणि ठीक आहे, आले तर आले ना, आता तुमच्याशिवाय या कार्यक्रमाला शोभा नाही. वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते वेन, म्हणून तुम्ही सगळे मायबाप श्रोते तुमच्या चरणी नतमस्तक होतो. आणि साधारण 3-4 वाजेपर्यंत जेवढा मला सांगायला जमल तेवढ्या वेळ कीर्तन करण्याचा प्रयत्न करतो. चालेल ना? नाहीतरी आता पाऊसच चालू आहे, काय घरी जाऊन काय करायचं आहे तुम्हाला? मग इथे जर थांबले तर निदान काहीतरी देवाचं नामस्मरण होईल. घरी जाऊन काय करणार आहे? घरी जाऊन नुसतं टी व्ही पाहत बसणार आहे. त्याच्यापेक्षा हे वेळ गेलेला चांगला आहे ना. कारण याच्यात जो त्या ठिकाणी वेळ जाईल तोच काळ धन्य आहे. चिंतनी सरे तो धन्य धन्य काळ. आलं ना लक्षात? आणि म्हणून बघा, तुमचं कीर्तन हे मला कधी संपवायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही जर चांगलं ऐकलं तर मी लवकर संपवेल, आणि जर का तुम्ही आलम टळम केली तर मग 4 वाजण्याची दाट शक्यता आहे. विठ्ठल ज्या मातोश्रींचं आज वर्ष श्राद्ध आहे, पण मी एक गोष्ट सांगून जाईल आणि ती सांगणी गरजेची आहे. वास्तविक बघितलं तर या परिवाराने हा फार मोठा कार्यक्रम आज या ठिकाणी ठेवला आपल्या आईच्या ऋणातून मुक्त होण्याकरता. हे वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आहे. पण ही जी काही आज चूक झाली, ही चूक परत आयुष्यात कधीच करायची नाही. आता मी का सांगतो, आता जाऊ द्या, होऊन गेली आता. पण जेवढे ऐकणारे आहेत त्यांनी परत ही चूक आयुष्यात कधीच करायची नाही. काय चूक झाली तर त्यांनी पूजा काल करून घेतली आणि आज कीर्तनानं अन्नदान ठेवलं. हे आयुष्यात कधीच करायचं नाही. कारण त्या तिथीला सगळ्यात जास्त महत्त्व असतं. मग ते हे तुमच्या मनावर झालं. आज बागाचा कुडायन करू आईचं वर्ष श्राद्ध उद्या, याला काय अर्थ आहे? हे आपण ज्या प्रथा काढतो ना, तुमच्या मनाने कोणत्याच गोष्टी करू नका. माऊलीने हरिपाठात मनोमार्ग गेला तो तेथे मुंगला, हरिपाठी फिरवला तो श्रीगंगा, हरिपाठी फिरवला तो श्रीगंगा. मनोमार्ग गेला तो तेथे मुंगला, हरिपाठी फिरवला तो श्रीगंगा, हरिपाठी फिरवला तो श्रीगंगा. महाराजांनी प्रमाण दिलं, मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला. तुमच्या मनाने नका करू. हे श्राद्ध दाव हे सगळं शास्त्राला धरून करा. तस्मात शास्त्र प्रमाणंते, शास्त्र म्हणेल ते सांडावे आणि ते राज्यही तृण मानावे. आलं ना लक्षात? म्हणून असं कधीच करायचं नाही. कारण का, ते जीवात्मा फक्त त्याच तिथीला येतो. कालच्या नंतर तुम्ही किती मोठा कार्यक्रम केला ना, आज ते येऊ शकत नाही. म्हणून शास्त्राच्या दृष्टिकोनातून ज्या दिवशीचं वर्ष श्राद्ध आहे, तुम्हाला नाही मोठ्या महाराजांची तारीख मिळाली तरी चालेल, छोटा महाराज धरून घ्या, पण त्याच दिवशी कीर्तन ठेवा, त्याच दिवशी अन्नदान करा आणि त्याच दिवशी पिंडदान करा. कारण का, याला शास्त्राची सहमती आहे. हे आपण जे करतो ना, हे काय होतं माहिती आहे का, की त्याच दिवशीला जेवढं महत्त्व आहे तेवढं इतर दिवशीला महत्त्व नाही. मग आपण त्याच्याच करता महिने त्याच तिथीला घालतो की नाही? मग वर्ष श्राद्धसुद्धा त्याच तिथीला झालं पाहिजे. आणि एकंदर ह्या 3च गोष्टी घडल्या पाहिजे, पिंडदान, ज्ञानदान आणि अन्नदान. मग हे त्याच दिवशी सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. नाहीतर आता तुम्ही 11 वाजता आले आणि किती मोठी पूजा ठेवली तर 1 तासाच्या वर ब्राह्मणाची पूजा नसते. मग लोक त्याची सबब देतात, म्हणे ते पूजेला वेळ होतो. अरे पूजेला का आता झक मारायला वेळ होतो? 1 तासाने कुठे काय फरक पडतो का? सकाळी तो 8 वाजता पूजा चालू करून पार 10 वाजेपर्यंत बसणं पूजा करत, आणि त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ठेवत जा. म्हणून आता झाली चूक, पण ही अशी चूक परत भविष्यात कधीच करू नका. मी पटवून देतो तुम्हाला. तुम्ही असं म्हणता ना, आत्मा एकदा गेल्यावर परत येत नाही असं म्हणता ना तुम्ही, पण मी सांगतो तो एकदा नाही 2दा परत येतो. किती वेळा? 2दा वेळा. ज्या वेळेला आपला मृत्यू होतो ना, त्यावेळेला यम जो आत्मा घेऊन यमपुरीला जातो. यमाला विचारून लगेच तो त्याच ठिकाणी येतो आणि 1 दिवस नाही, पहिले 13 दिवस तिथे राहतो. किती दिवस? 13 दिवस. नंतर 13व्या दिवशी पुन्हा त्याची प्रवासाला सुरुवात होते आणि परत ज्या दिवशी खऱ्या अर्थाने वर्ष श्राद्ध आहे त्या दिवशी 12 वाजता तो जीवात्मा परत इथे येतो.
म्हणजे ह्या आजीचा जो आत्मा आहे तो कालच्याच दिवशी इथे येऊन गेला, परत तो भविष्यात कधीच परत येत नाही, कारण तो फक्त त्याच दिवशी परत येतो. मी पुढे गरुड पुराणाच्या माध्यमातून तुम्हाला हे पटवून देतो की मी जे बोललो ते का बोललो हे तुमच्या लक्षात येईल. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा, वर्ष श्राद्ध असेल, 10वा असेल, तर त्याच्यामध्ये आपण गरुड पुराणाच्या माध्यमातून काही गोष्टी मांडल्या पाहिजे. हां, पण ते काय झालं की लोक नको त्या गोष्टीवर जास्त हे करत असतात. हां, ते काय म्हणतात, आता बऱ्याच जणांनी अशा माझ्याविषयी प्रचार केला आहे की झोमान महाराज फक्त काय सांगतात म्हणे गरुड पुराण. अरे मग जर गरुड पुराण 10व्याला सांगायचं नाही, वर्ष श्राद्धाला सांगायचं नाही, तर मग काय ते काय बारशाला सांगायचं? मग जो विषय आहे त्या विषयाला धरून कीर्तन नसेल तर मग इथे येऊन काय तुम्हाला मी राजाराणीच्या गोष्टी सांगायला पाहिजे का? नाही ना. मग ज्या गोष्टीला जो विषय त्या ठिकाणी असेल, समजा महाशिवरात्र असेल तर भगवान शंकराचं चरित्र सांगितलं पाहिजे, गोकुळाष्टमी असेल तर भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र सांगितलं पाहिजे, आणि जर वर्ष श्राद्ध 10वा असेल तर गरुड पुराण अधिकरण माध्यमातून जे लोकांच्या ठिकाणी अज्ञान आहे ते समाजापर्यंत पोहोचवलं पाहिजे. आता गरुड पुराणमध्ये काय तुला काही कादंबरी वाटते का? अरे गरुड पुराण काय आहे का, जे 18 पुराणापैकी एक पुराण आहे ज्याचं नाव आहे गरुड नावाचं पुराण. ते का निर्माण झालं जरा लक्ष देऊन ऐका. एकदा आपल्याकडे 2 भाग आहे, एक आहे बद्रिका आश्रम आणि दुसरा आहे नैमिष्य अरण्य. बद्रिका आश्रमामध्ये अनेक देवी देवतांनी जाऊन काय केल्या, तपचार्या केल्या. हां, तुम्ही नवनाथ ग्रंथ वाचला तर तुमच्या लक्षात येईल. आणि नैमिषारण्यामध्ये 88 सहस्र ऋषी एकत्र येतात आणि तिथे काय चर्चा करतात. 88 सहस्र ऋषी नैमिषारण्यामध्ये एकत्र आल्यावर काय चर्चा करतात. हां, दिल्लीत नरेंद्र काय करतात, महाराष्ट्रात देवेंद्र काय करतात, अशी चर्चा करतात का? तिथे शास्त्राची चर्चा करतात. शास्त्र काय म्हणतं हां, याची चर्चा चालते. आणि मग एके दिवशी व्यास महर्षींचं आगमन झालं, कारण हे जगातलं सगळं ज्ञान आपल्याला व्यासांच्या मुळेच मिळालं आहे. अनेक जे ग्रंथ केले ते सगळे व्यासांनीच केले, म्हणून तर माऊलींनी त्यांचं वर्णन करताना असं म्हटलं आहे, व्यासो उशिष्टो जगत्रय. हे सगळं व्यासांचं काय आहे, उष्ट आहे. आणि म्हणून तुम्ही बघा ना, जी गीता आपल्याला मिळाली ती काय भगवान कृष्ण परमात्म्याने कुरुक्षेत्रावर सांगितली ती मिळाली का? नाही नाही. जी भीष्म पर्वामध्ये महाभारताच्या जी त्या ठिकाणी व्यासांनी सांगितली तीच भगवद्गीता आपल्याला काय झाली, प्राप्त झाली. मग सगळ्यांनी विनंती केली, उंच आसनावर बसवलं व्यासांना, त्यांची पूजा केली आणि मग सगळ्यांनी हात जोडून विनंती केली, व्यास महर्षी आतापर्यंत तुम्ही आम्हाला अनेक ग्रंथ सांगितले, पण ज्याच्यामध्ये लोकांचं अज्ञान आहे, म्हणे काय, माणूस मरतो म्हटल्यावर त्याचा आत्मा कुठे जातो, नंतर तो परत इथे कसा येतो, इथून परत यमपुरीला कसा जातो, त्याच्या राहिलेल्या मुलांनी आधी करून नातेवाईकांनी नेमकं काय काय विधी करावे, हे सगळं लोकांच्या ठिकाणी अज्ञान आहे. आणि मग ते घालवण्याकरता तुम्ही आम्हाला काहीतरी सांगा. आणि मग व्यास महर्षींना आनंद झाला आणि व्यास महर्षींनी सांगितलं, ऐका, भगवान विष्णूचं वाहन आहे गरुड. कोण आहे? गरुड. त्या गरुडाने एकदा भगवान विष्णूंना प्रश्न विचारला, देवा मला तुमचं वाहन असल्यामुळे मला वैकुंठात जाता येतं, मला सत्यलोकात जाता येतं, मला इंद्रपुरीला सुद्धा जाता येतं, पण देवा मला यमपुरीला जाता येत नाही, कारण का, मी तुमचं वाहन आहे. आणि मग माझा एक प्रश्न आहे देवा, की जे लोकांच्या ठिकाणी अज्ञान आहे की त्यांना हे कसं करावं, विधियुक्त त्या ठिकाणी शास्त्राच्या दृष्टिकोनातून श्राद्ध 10वं कसं करावं हे त्यांना कळत नाही देवा, याच्याकरता तुम्ही काहीतरी सांगा. आणि मग भगवान विष्णूंना आनंद होतो आणि मग ते भगवान विष्णू स्वतःच्या मुखातून जे पुराण गरुडाला सांगतात, भगवान विष्णूने सांगितलं आणि ते गरुडाला सांगितलं, म्हणून त्याचं नाव पडलं गरुड पुराण. विठ्ठल विठ्ठल.
गरुड पुराणाच्या पहिल्याच अध्यायामध्ये एकंदर आपल्याला 3 प्रकारचं श्राद्ध सांगितलं. किती? 3 प्रकारचं. पहिलं श्राद्ध आहे नवश्राद्ध, दुसरं आहे नवमिश्र नावाचं श्राद्ध आणि तिसरं आहे पुराण नावाचं श्राद्ध. तसं जर बघितलं ना तर शास्त्राच्या दृष्टिकोनातून आपल्याला एकंदर 84 श्राद्ध करावे लागतात आई वडील गेल्यावर. किती? तुम्ही सगळे ऐकताय ना, मागे ऐकू येतं ना तुम्हाला? किती श्राद्ध करावे लागतात? 84. कराल का तुम्ही? नाही ना. मग आता नीट लक्ष देऊन ऐका. हे जे मी 3 श्राद्ध सांगितले ना तुम्हाला, जे गरुड पुराणाच्या पहिल्याच अध्यायात सांगितले, ते 3 श्राद्ध जर तुम्ही केले तर निश्चितच तुम्हाला 84 श्राद्ध केल्याचं काय होईल? फळ प्राप्त होईल. मग पहिलं श्राद्ध आहे नवश्राद्ध, दुसरं आहे नवमिश्र नावाचं श्राद्ध आणि तिसरं आहे पुराण नावाचं श्राद्ध. हां, पण तुमच्या मनात परत शंका निर्माण होईल, महाराज तुम्ही तर यांचे नावच घेतले नाही. कोणते? हे फॅन कोणी बंद केलं? जास्त हवा येतो, कमी करायला आलो तर बंद करा. नाही नाही का, चालतंय ना. तुम्ही फेटा नाही बांधला, मी फेटा बांधलाय. विठ्ठल 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 विठ्ठल. इकडे लक्ष द्या. ते बोलायच्या नादात मी विसरून गेलो, ते चालू आहे का बंद आहे. 3 प्रकारचे श्राद्ध. पण तुमच्या मनात अजून शंका आहे. तुम्ही म्हणाल यांचं तर तुम्ही नावच नाही घेतलं महाराज. कोणतं? भरणी श्राद्ध, मासिक श्राद्ध, वर्ष श्राद्ध. आता भरणी श्राद्ध करायची गरजच नाही. का माहिती आहे? तर तुम्हाला शास्त्राने अगोदरच एक दिवस दिलाय आणि त्याचं नाव आहे सर्व पित्रे अमावस्या. काय नाव आहे? सर्व पित्रे अमावस्या. त्या दिवशी तुम्ही तुमच्या आईच्या बाजूचे जेवढे गेले आणि तुमच्या बापाच्या बाजूचे जेवढे गेले, म्हणजे मातृकुळ आणि पितृकुळ, या दोघांनाही तृप्त करण्याचा दिवस शास्त्राने अगोदरच आपल्याला दिलाय आणि त्याचं नाव आहे सर्व पित्रे अमावस्या. त्या दिवशी तुम्ही सगळ्यांच्या नावाने घासवरती टाकू शकतात. मग भरणी श्राद्ध तुम्ही कोणाकरता करतात? जो प्रवासात आहे, मग त्याचं सुद्धा नाव घेऊन तुम्ही त्या दिवशी वरती घास टाकू शकतात. मग तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज शास्त्राने अगोदरच ठेवलेली नाही. मग चला, एकंदर हे 3 जे श्राद्ध आहे ते कसे करायचे ते ऐका. प्राण गेल्यापासून पहिल्या 9 दिवस करतात, त्याला नवश्राद्ध म्हणतात. लक्ष देऊन कीर्तन ऐका. 10व्याच्या दिवशी जे आपण करतो तिला दशक्रिया विधी म्हणतात. नंतर 11व्या दिवसापासून वर्ष श्राद्धापर्यंत जे करायचं आहे त्याला नवमिश्र नावाचं श्राद्ध म्हणतात. आणि वर्ष श्राद्धानंतर पुढे काय करायचं त्याला पुराण नावाचं श्राद्ध म्हणतात. असे हे एकंदर 3 प्रकारचे श्राद्ध आहे. चला, आता पहिलं श्राद्ध आहे नवश्राद्ध. एकदा भजन करा. विठ्ठल ज्या क्षणी आपला मृत्यू जन्म होतो का त्याच दिवशी आपला मृत्यू ठरलेला आहे. त्याला जगद्गुरु तुकोबरायांचं प्रमाण आहे. उपजल्या पिंडाशी मरण सांगाते, मरते उपजते सवेचिते. ज्या दिवशी आपला जन्म होतो त्याच दिवशी आपला मृत्यू ठरलेला आहे. किती वाजून किती मिनिटाने किती सेकंदाने कशाने हे सगळं अगोदर ठरलं आहे. आणि मग त्या दिवशी आपला मृत्यू होतो. आणि मग मृत्यू झाल्यावर काय होतं? यम जो आहे आत्मा घेऊन यमपुरीला जातो. यमाला विचारून तो पुन्हा तिथेच आलेला असतो आणि पहिले 13 दिवस तिथेच राहतो. म्हणून आपलं सुतक 10व्याला फिटत नाही, फिटतं 13व्याला. किती? 13व्याला. आता ते खरं सांगा तुम्हाला, म्हणजे आतापर्यंत खोटं सांगत होतं असं नाही. तुम्हाला नेमकं सुतकच कळत नाही. हां, सुतक कोणाला असतं? देवाला का आपल्याला? तुम्ही बोलत जा ना. देवाला का आपल्याला? कोणाला सुतक असतं? आपल्याला. बरं, मला यादी द्या बरं एक. ज्यांना ज्यांना सुतक असतं ना ते 10 दिवस काय काय सोडता? जेवण सोडलं, गावाला जायचं सोडलं, कपडे घालायचे सोडले. ज्याचा सख्खा बाप गेला त्याने तंबाखू तरी 10 दिवस नाही ना. नंतर कुठं 5 वाजता जात असेल पंपावर, मी पेट्रोल टाकायला म्हणतो, तुम्ही वेगळा अर्थ घेऊ नका, तरी सोडलंय का? नाही ना. मग काय सोडलंय तुम्ही 10 दिवस? आंघोळ कोणाची बंद? देवाची. नैवेद्य कोणाचं बंद? देवाचा. मग सुतक तुम्हाला का देवाला?
कोणाला? बरोबर ना, आपण म्हणतो आपल्याला, पण असतं कोणाला? तुमच्या या भागात ते भाबून देतं का जेवायला डबे घेऊन? हां, कोणी गेल्यावर? इतर वेळेला भावबंद की असते, नाव नाही घेत बिचारे, पण कोणी मरू द्या बरोबर डबे घेऊन येतात ना. तुमच्याकडे तसंच आहे का? आमच्याकडे मेल्यावर माणसं जाळतात, तुमच्याकडं तसंच आहे का? बरं ठीक आहे, येतात ना ते भावबंद. हां, काय जेवणं करतात महाराज. इतर वेळेला त्याला एकच भाजी खायला मिळते, बरोबर ना. आणि इथं 10 घरच्या 10, त्याचं तिकडे एकच पोळीवर भागतं घरी. पण इथं, आणि त्याच्यात तुम्ही लय हुशार, तुम्ही म्हणतात एकदा तरी कुळदाची जिलेबी केलीच पाहिजे, बरोबर आहे का? मी खोटं बोलतोय? हां, आणि मग ते काय जेवणं करतात महाराज. इकडं 2-2, 4-4 पोळ्या हाणतात. तुम्हाला माझं खोटं वाटत असेल, ज्या दिवशी दावं ज्या घरी असेल त्या भावबंधांची तुम्ही इलेक्ट्रॉनिक काटा आणा, वजन करा. नाही 2 किलोने वाढलेली सापडली तर काय. आणि वरून ते म्हणते आम्हाला काय सुतक आहे. तुला एकाच गोष्टीचं सुतक आहे, देवाचं नाव घ्यायचं नाही, देवाची पूजा करायची नाही. देवाचं नाव घ्यायला कोणती हरकत आहे? देवाचं नाव घ्यायला बघा, आंघोळ करावी लागत नाही, तोंड सुद्धा धुवावं लागत नाही, काहीच नाही. महाराजांनी प्रमाण दिलंय, नाम जप यज्ञ परम, बाधून शेके स्नानादी कर्म, नामे पावन धर्मा धर्म, नाम परब्रह्म वेदार्थी. त्याला कुठल्याच प्रकारची बाधा नाही. आणि आपण काय करतो, अहो एवढं सोडा ना, एखादा अट्टल माळकरी असू द्या आणि त्याच्या घरी सुतक असू द्या, आणि तुम्ही फक्त त्याला म्हणा जय हरी, ते तिकडून जय हरी नाही करत, ते असं खाली मान घालतो सारखं. त्याला असं वाटतं मी जय हरी म्हटलं तर जागेवर मरल. अरे तू मेला तर तुझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही बावळ्या. कारण गीतेने सांगितले अंतकालेच मरणी जयाजे आठवे, तो तेच गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तो, असं माऊली सांगतात. मग सांगा बरं, आपल्याला सुतक तरी कळतंय का? चला, एकंदर किती दिवस धरायचं मग? 13 दिवस. हां, 13व्यापर्यंत आत्मा इथेच राहतो. आता पहिलं जे श्राद्ध सांगितलं ते नवश्राद्ध आहे. कसं करायचं आहे का? प्राण गेल्यापासून पहिल्या 9 दिवस करायचं आहे ना, दररोज एक पिंड द्यायचा असतो. पहिल्या दिवशी एक, दुसऱ्या दिवशी दुसरा, तिसऱ्या दिवशी, असं पहिल्या 9 दिवस पहिलं शरीर आपण जाळून टाकतो. हां, पण देहाचे 3 प्रकार माऊली ज्ञानेश्वरी सांगतात, स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. जो आपण जाळून टाकला ना तो स्थूल देह आहे. पिंड तो पाचाचा अनिलासे उसना, आणि शेकी ज्याचा त्याशी देणे लागे, तो आपल्याला परत द्यावा लागतो. पण 2 देह शिल्लक, सूक्ष्म देह आणि कारण देह. मग पहिल्या 9 दिवस आपल्याला 9 पिंड द्यायचे, आणि त्या 9 पिंडाने त्या जीवात्म्याला पुन्हा अंगठ्या एवढं शरीर तयार होतं. पहिल्या पिंडाने मान तयार होते, दुसऱ्या पिंडाने छाती तयार होते, तिसऱ्या पिंडाने पोट तयार होतं, चौथ्या पिंडाने मांड्या तयार होतात, 5व्या 6व्या पिंडाने रक्तमास तयार होतं, 8व्या दिवशी पूर्ण अंगठ्या एवढा देह तयार होतो, 9व्या दिवशी त्याला तहानभूक लागते, आणि मग 10व्याच्या दिवशी आपण 10 पिंड नदीवर देतो. मग चला, अंगठ्या एवढं शरीर पुन्हा तयार होतं त्या जीवात्म्याला. तुम्ही म्हणाल महाराज त्याला काय पुरावा आहे? मी पुरावा देतो. हां, तुम्ही कोणतंही पिंडदान करतात त्यावेळेला ते ब्राह्मण काका तुम्हाला कशाने पाणी सोडायला सांगतात? अंगठ्याने. म्हणजे त्या जीवात्म्याला परत पहिल्या 9 दिवसामध्ये काय होतं? अंगठ्या एवढं शरीर तयार होतं. मग 13 दिवस आत्मा तिथेच राहतो. कुठे? आपल्या दरवाजाच्या बाहेर त्याला त्या ठिकाणी ठेवतात. द्वारदेशी ठेविते असं गरुड पुराण सांगतं. आणि मग 13व्याच्या दिवशी, आता 13वं करताना सुद्धा विधी आहे. ज्याचं लग्न झालं नाही त्याचं 12वं करायचं, ज्याचं लग्न झालं त्याचं 13वं करायचं, आणि जो संन्यासी असेल त्याचं 14वं करायचं. एकंदर 14 जण जेव घालायचे. किती? 14. 13 वेगळे बसवायचे, आणि ज्याला उपास करू म्हणून सांगायचं त्याला 14वं वेगळं बसवायचं. असे 14 पात्र तुम्ही उचलले 13व्याच्या दिवशी का त्या अंगठ्या एवढ्या शरीराने त्या जीवात्म्याचा यमपुरीला प्रवासाला सुरुवात होते. त्याचा पहिला मुक्काम 17व्या दिवशी होतो. किती? 17व्या दिवशी. लक्ष देऊन कीर्तन आहे का? 13 आणि 17ची बेरीज करा, ती किती होते? 30 दिवस. त्यालाच तुम्ही जिवंत महिना म्हणतात. आले नाही इथपर्यंत? चला, आता इथून यमपुरीचं अंतर सुद्धा मी सांगतो. हां, लक्ष देऊन आहे का? किती आहे? 86,300 किलोमीटर एवढं अंतर आहे इथून तर यमपुरीचं. जायचं आहे आपल्याला. जरा लक्ष देऊन आहे का? किती अंतर आहे? 86,300 किलोमीटर. त्या जीवात्म्याला दररोजचं
247 किलोमीटर अंतर पायी चालावं लागतं 24 तासात. इकडं जर म्हटलं ना, आमचे संदीप महाराज म्हणत होते मला, महाराज पंढरपूरची आता वारी आहे म्हणून तुम्ही आल्यानु संसारा पंढरीशी जावे आल्यानु संसारा अशा प्रकारचं तुम्ही काय म्हणे अभंग घ्या महाराज म्हणत होते. आणि त्यांना म्हटलं पण हे वर्ष श्राद्धाचं आहे, लोक त्याच्यावरही बोट ठेवलं असतं, बाबाला का समजत नव्हतं वर्ष श्राद्ध आहे, आणि म्हणून तो अभंग घेतला. आता ह्या वारीचाच त्या ठिकाणी सगळ्या वारीला निघायचं आहे आपल्याला. आता निवृत्तीनाथ महाराज आता निघणार आहे. आणि मग तिकडं जर म्हटलं ना चल बाबा वारीला, काही नाही 25-30 किलोमीटर चालावं लागतं. तो म्हणतं नाही ना, लय गुडघे दुखत्या, हां नाही पाठ दुखती. आणि मग तिकडं किती चालावं लागतं 247 किलोमीटर. बरं ते नुसतं जर चालले नाही तर दोन्ही बाजूनी 2 यम धरतात. आणि काय करतात महाराजांनी सांगितले, मारिती जोडी तोडी निष्ठुर यमच किंकर बहुसार यमच किंकर बहुसार. हे मारिती जोडी तोडी निष्ठुर यमच किंकर बहुसार यमच किंकर बहुसार. आनंद महाराजांनी प्रमाण दिलं, मारिती जोडीती वरून तोडीती यमाचे किंकर बहुसाल. मग तिथे काय दयामाया नाही, मग तिथे आपाप चालतो. तिथे फक्त 1 तास विश्रांती असते. केवढी, जेवढं तुम्ही इथे पिंडदान त्या ठिकाणी करतात तेवढ्या वेळ फक्त त्यांना काय असते विश्रांती. असं एकंदर वर्षभरामध्ये फक्त त्यांना 16च मुक्काम करता येतात. आणि बरोबर आज ज्या दिवशी वर्षश्राद्ध असेल त्या दिवशीचं सांगतोय मी, त्या दिवशी बरोबर 12 वाजता तो जीवात्म्याचा पुन्हा यमपुरीला प्रवास पूर्ण होतो. तिथे यमपुरीचं सुद्धा वर्णन दिलं गरुड पुराणात. तिला एकंदर 4 विषय आहे. किती? त्याच्यातली उत्तर बाजूची वेश 1.5 योजन त्या ठिकाणी उंच आहे. आणि त्याच्यातून त्या जीवात्म्याला आतमध्ये प्रवेश दिला जातो. आणि मग तिथून तो पुन्हा इथे येतो. आणि इथे आल्याच्या नंतर तुम्ही सगळे कीर्तनात बसलेले आहे. आणि त्यांची तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते कल्याण येते तया तुळा कल्याण येते तया तुळा कल्याण येते तया तुळा. महाराजांनी याला प्रमाण दिले. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती व्हावे कुळा किंवा तया कुळा. हां मग ते आशीर्वाद त्या ठिकाणी देतात आपल्या कुळाचं कल्याण होण्याचा. पण ते वर्ष श्राद्ध ज्या दिवशी असेल त्याच दिवशी 12 वाजता येतात. हां म्हणून जे मी मग बोललो ना त्याच दिवशी सगळ्या गोष्टी करायच्या. मग तुमचं वर्ष श्राद्ध झालं की परत त्यांना पितर योनी प्राप्त होते आणि मग ते परत त्या ठिकाणी जातात. असा हा सगळा प्रवास आहे. म्हणून आपण कोणत्याही गोष्टी करताना शास्त्राला धरूनच केल्या पाहिजे. आपल्याला म्हणायला येईल त्या गोष्टी त्या ठिकाणी करायच्या नाही.
बघा, अभंगात प्रवेश करण्यापूर्वी अजून काही गोष्टी सांगण्याचा माझा मनोदय असा आहे की ज्या वेळेला हे वर्ष श्राद्ध आहे, हे आपण का करतो, कसं केलं पाहिजे? ऐका, कर्म करणं जीवाला बंधनकारकच आहे. का माहिती आहे, तुम्हाला आम्हाला जो काही त्या ठिकाणी मनुष्य जन्म मिळाला ते मिळण्याकरता 3 कारणं कारणीभूत आहे. पहिलं कारण आहे जन्मा येणे घडे पातकाचे मूळ. मागच्या जन्माचं पातक पुढच्या जन्माला कारणीभूत आहे. दुसरं कारण आहे वासना. महाराजांचं प्रमाण आहे, वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोबळी जन्म धरी, किंवा जन्म घेणे लागे वासनेच्या संगे आणि त्याची झाले अंगे हरिरूप. म्हणून वासना कारणीभूत आहे. आणि तिसरं कारण कर्म कारणीभूत आहे. माऊलीने आपल्याला सांगितलं ना, आगा कर्मी जे उरावे ते सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहाते एका. केले कर्म झाले ते भोगाले, केले कर्म झाले ते भोगाले, केले कर्म झाले ते भोगाले, केले कर्म झाले ते भोगाले. उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, मुक्तीला हरपले चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. केले कर्म झाले ते भोगाले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले ते भोगाले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. महाराजांनी प्रमाण दिलं, केले कर्म झाले त्याची भोगा आले आणि उपजले मेले ऐसे किती. आता बघा, कर्म कारणीभूत आहे. मग कर्माचा जर विचार केला तर एकांदर कर्माचे 2 प्रकार आहे. एक आहे विहित कर्म आणि दुसरं आहे निषिद्ध नावाचं कर्म. विहित कर्म केल्याशिवाय माणसाने मरू नये आणि निषिद्ध कर्म जीवनात कधीच करू नये. नीट ऐका हां, विहित कर्म केल्याशिवाय मरू नाही आणि निषिद्ध कर्म जीवनात कधीच करायचं नाही. कशाला म्हणतात निषिद्ध कर्म? मांसाहार करणं निषिद्ध कर्म आहे, वेशागमन करणं निषिद्ध कर्म आहे, सुरापान करणं निषिद्ध कर्म आहे, खोटं बोलणं सुद्धा निषिद्ध कर्म आहे. मांसाहार करण्याचा अधिकार कोणाला दिला? जे प्राणी जिभेने पाणी पितील त्यांनीच मांसाहार करायचा. आपण पितो का? आणि ज्याला करायचं असेल त्याला उद्यापासून तांब्याने ग्लासने पाणी द्यायचं नाही, त्याला आळावर न्यायचं पाजायला. हां, आणि अजून ऐका, ज्या बाजारांनी मागच्या कोरोनाच्या काळात माळी काढल्या होत्या, हां, मांसाहार केल्यावर कोरोना होत नाही, त्या बाजारांकरता झाली सुरुवात, लाट आली आणि ती येणारच. आणि ज्यांनी माळी काढल्या होत्या त्यांचाच पहिला नंबर लागणार. हां, सगळ्यांच्या नादी लागायचं, देवाच्या नाही. बिनोपदाच्यालाही सुनावो, हां, त्याच्या नाही. आता सुरुवात झालीच आहे ती. मग ज्यांनी ज्यांनी काढल्या होत्या त्यांनी आजपासून जपून राहा. हां, काय होणार आहे पुढे. हां, मग बघा, निषिद्ध कर्म जीवनात करू नका. पहिलं कर्म आहे विहित कर्म, त्याचे 4 प्रकार आहे. पहिलं कर्म आहे नित्यकर्म, दुसरं आहे नैमित्तिक नावाचं कर्म, तिसरं आहे काम्यकर्म आणि चौथा आहे प्रायश्चित्त नावाचं कर्म. नित्यकर्म कशाला म्हणतात? जे दररोज केलं जातं त्याला नित्य म्हणतात. आणि नित्य नियम का केला पाहिजे हे माऊलीने आपल्याला हरिपाठात नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, नित्य नेम नामी
महाराजांनी प्रमाण दिलं, नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. त्याच्याजवळच देव राहतो जो नित्यनेम करतो. आणि जे म्हणतात ना आम्ही या कशाच्याच भानगडीत नाही, म्हणजे ज्यांच्या जीवनात कुठलाच नित्यनेम नाही. जगद्गुरु तुकोबरायांनी त्यांना एक नाही दोन प्राण्यांची उपमा दिली, एक कुत्र्याची आणि दुसरी बैलाची. काही नित्यनेमाविन अन्न खायतो स्वान, स्वान म्हणजे कुत्रा, वाया मनुष्यपण, आणि भारव आहे तो ऋषभ म्हणजे बैल. आलं ना लक्षात. मग आपल्या जीवनामध्ये नित्यनेमाला फार महत्त्व आहे. जीवनामध्ये नित्यनेम जरूर करा, तो कधीच वाया जाणार नाही. चला दुसरं कर्म आहे नैमित्तिक नावाचं कर्म, आणि त्या कर्मामध्ये हे वर्षश्राद्ध मोडतं, म्हणून मी इथपर्यंत आलो. हां आता बघा, तुम्ही म्हणाल आजचा जो दिवस आहे, जो वर्षश्राद्ध आपण करतो, ते आईवडिलांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता आपण केलेलं कर्म कसं करावं हे शास्त्र आपल्याला सांगतं. आता ते नैमित्तिक नावाचं कर्म कसं आहे, आज जे वर्षश्राद्ध आहे ते तुमच्याकडून पर्व काळासारखं झालं पाहिजे. चला मी प्रमाण देतो तुम्हाला. नाथ महाराज नाथ भागवतात म्हणतात, ऐका, पुरुषाशी पर्व काळ, जन्मात एक वेळ, मात्या पित्याचा अंतकाळ, आणि धर्माची ती वेळ अतिपवित्र. काय म्हटले नाथ महाराज, पुरुषाशी पर्व काळ, जन्मात एक वेळ, मात्या पित्याचा अंतकाळ, आणि धर्माची ती वेळ अतिपवित्र. मग तुमचे आईबाप आपले आईबाप काय दररोज मरत नाही, ते एकदाच, वर्षश्राद्ध एकदाच, 10वं एकदाच, पण ते कसं झालं पाहिजे, पर्व काळासारखं. हां मग आजचं जे वर्षश्राद्ध आहे ते पर्व काळासारखं झालं पाहिजे. हा तुमच्या जीवनातला काय पर्व काळ आहे. आणि मग त्या पर्व काळाकरता आपल्याकडून काहीतरी झालं पाहिजे त्या वर्षश्राद्धाकरता. मग ती त्या पद्धतीने संपन्न झालं पाहिजे. हे जर तुम्हाला कळालं नाही तर मी ज्ञानेश्वरीतून तुम्हाला अजून प्रमाण देतो. 18व्या अध्यायामध्ये माऊली असं म्हणतात, सोम सूर्यग्रहणे येऊनी करती पावरणे, का माता पितर मरणे अंकित ते दिवस. काय म्हटले माऊली, जसं सूर्यग्रहण चंद्रग्रहण महत्त्वाचं आहे, तसं आपल्या मुलांच्या मुलींच्या दृष्टिकोनातून वर्षश्राद्ध 10वं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आज 3 गोष्टी तुमच्याकडून घडल्या पाहिजे. पहिलं पिंडदान, दुसरं ज्ञानदान, आणि चौथं अन्नदान, म्हणजे तिसरं अन्नदान. पहिलं पिंडदान, दुसरं ज्ञानदान. आता पिंडदान आपण करतो, त्याला तुकाराम महाराज पिंड पदावरी तिला बोलिया करी, माझे झाले गया वंदना, पिंड पितराचे गुण. जीवात्म्यांना मुक्ती मिळण्याकरता पिंडदानाचं कर्म करावंच लागतं. हां कारण मी जो प्रवास सांगितला त्या प्रवासात त्यांना नदी लागली तर पाणी पिता येत नाही, झाडाचं फळ खुडून काढता येत नाही, त्यांना तो अधिकार नसतो. मग आपण इथे जे पिंडदानाच्या रूपाने त्यांना देतो तेवढंच अन्न पाणी त्यांना घेता येतं, म्हणून आपल्याला पिंडदान करणं गरजेचं आहे. चला हे प्रवचन कीर्तन जे आपण ठेवतो, कारण बघा ज्यांचं खरं पुण्य शिल्लक असेल बरं का, त्यांच्या दाव्याला वर्षश्राद्धाला कीर्तन आणि प्रवचन होत असतं, कारण तो भाग्यवान असतो त्याच्याच घरी कीर्तन. भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन कीर्तन, भाग्यवंत घरी भजन कीर्तन, भाग्यवंत घरी भजन भजन
भाग्यवंता घरी भजन कीर्तन त्याची वाट पाहे रघुनंदन. आणि म्हणून हे कीर्तन आपण ठेवतो ते ज्ञानदानाकरता. आणि त्याचा अजून एक फायदा आहे की आपण जे पिंडदान करतो त्याला ज्या वस्तू आपण वापरतो त्याच्यामध्ये काही दोष शिल्लक असतात. आपण ते कणी कुठून आणलं, ते आळणी भात आपण आणले, ते तांदूळ कुठून आणले, हे जे करताना काही दोष लागतात आणि ते दोष जाण्याकरता, कारण ते दोष जाण्याकरता ह्या कीर्तनाची प्रवचनाची गरज आहे. म्हणून माऊलीने हरिपाठात प्रमाण दिलं, रामकृष्ण हरी सर्व दोष हारा प्रमाण दिलं. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण जड जीवा तारण हरिक जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर. किंवा अजून माऊलीचं एक प्रमाण आहे, आरंभी आवडी आदरे आले नाम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. आणि म्हणून लोकांना असं वाटतं की बाई एवढ्या वेळ का थांबायचं, एवढ्या वेळ का कीर्तन करायचं. तर तुम्ही जे पिंडदान केलं त्याचे सगळे दोष जाण्याचं कारण ह्या कीर्तनात आहे. आणि त्या कीर्तनाच्या नामस्मरणाने ते सगळे दोष त्या ठिकाणी जातात. आणि नंतर आपल्याला अन्नदान करायचं आहे. सर्वाभूते द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारूनी. अशा पद्धतीने या 3 गोष्टी आपल्याकडून घडल्या पाहिजे. जो अभंग मी आज सेवेकरता निवडला त्या अभंगाच्या माध्यमातून शांती ब्रह्मनाथ महाराज अभंगाच्या पहिल्या परिमळ गेलिया परिमळ गेलिया हरि
अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये शांतीब्रह्म नाथ महाराज सांगतात, परिमळ गेली या ओस फुल देठी आयुष्या शेवटी दिहतैसा. त्यांचं नाही चूक, आपण सगळ्यांचे नावं घेतले पहिल्यांदा, नेमक्या साऊंड सिस्टमवाल्याचं नाव घेतलं नाही म्हणून हे सगळे नाटकं चालू आहे. आणि खरोखर उत्तम साऊंड सिस्टीम आहे त्यांची, म्हणजे निदान राहिलेलं कीर्तन तरी ते व्यवस्थित आवाज देतील. पहिल्या चरणामध्ये शांती ब्रह्मनाथ महाराज सांगतात, परिमळ गेली या ओस फुल देठी आयुष्या शेवटी दिहतैसा. हा नाथ महाराजांच्या हरिपाठातला 19 क्रमांकांचा हा अभंग आहे. बघा, हरिपाठ हा वारकऱ्याची संध्या आहे. काय आहे? संध्या आहे. सगळे मार्ग हे हरिपाठातच आहे. हे नाथ महाराजांनीच आपल्याला हरिपाठातच प्रमाण दिले. कर्म उपासना ज्ञानमार्गी झाले आणि हरिपाठी आले सर्व मार्ग. इतका हरिपाठ महत्त्वाचा आहे. ज्याच्या जीवनात हरिपाठ नसेल त्याच्या जीवनाला काहीच किंमत नाही. पण ते काय झालं आहे आता, सगळ्या ग्रंथात अवघड ग्रंथ असेल तर हरिपाठ आहे. कारण हरिपाठ जो करतो ना दररोज, कधी मध्ये आमुषा पौर्णिमेला नाही, त्याला कधीच हरिपाठ म्हणता येणार नाही. पण जो दररोज नित्यनेमाने हरिपाठ करतो ना, त्याच्यासारखा दुसरी कोणती साधना सुद्धा करण्याची जीवनात हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे धरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे धरी गाय. पवित्रची होय देह त्याचा, पवित्रची होय देह त्याचा, पवित्रची होय देह त्याचा, पवित्रची होय देह त्याचा. हो पवित्रची होय देह त्याचा, हरिमुखी माना हरिमुखे माना, हरिमुखे माना, हरिमुखे माना. महाराजांनी प्रमाण दिलं बरोबर. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाता, पवित्रची होय देह त्याचा. त्याचा देह पवित्र होतो. आणि तुम्ही बघा ना, मी हा अभंग का निवडला तर आपल्या पूर्वजांना वैकुंठात पाठवण्याचा मार्ग सुद्धा हरिपाठात आहे. ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. बघा, पिंडदान केल्याने याने मुक्ती मिळेलच याची गॅरंटी नाही. पण हरिपाठ जर आपण 13 दिवस जर आपण हरिपाठ केला तर निश्चित आपल्या पूर्वजांना त्यांना वैकुंठाला निश्चित जाण्याचा सगळा मार्ग हरिपाठात आहे, माऊली सांगतात. बघा, लक्ष देऊन ऐका, हरिपाठ किती महत्त्वाचा आहे. काय पण ते आता अवघड झालं, लय अवघड झालं. आता काय, ह ब प पदवी ही फार स्वस्त झाली. कोणती? ह भ प. काय असतं ना, त्याच्या गळ्यात माळही नसते, पण सप्त्यात इकडून तिकडून 2-4 उड्या जर मारल्या तर पुढच्या पत्रिकेत त्याचा फोटो छापून येतो, ह भ प. तसं नाही, एवढी सोपी नाही ती पदवी. कशी लावायची ऐका. ज्याला ह भ प लावायचं आहे त्याचा तोंडपाठ हरिपाठ म्हणून घ्यायचा, त्याला म्हणायचं म्हण हरिपाठ. जर पूर्ण हरिपाठ म्हटला तरच ह भ प लावायची, नाहीतर मी सांगतो ती पदवी लावायची त्याला. कोणती? ही भ प. त्याचा लॉंग फॉर्म सांगतो, हिरण्यकश्यपो भक्तपरायण. कारण हिरण्यकश्यपूचं ब्रीद काय होतं? नाव घेऊन येदी देवाचे, आणि हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. आलं लक्षात? मग हरिपाठ सगळ्या वारकऱ्यांनी कमीत कमी एकादशीच्या दिवशी, आपल्याकडे पंचरत्न हरिपाठ आहे, त्या पंचरत्न हरिपाठ तुम्ही जरूर वाचा. 1.5 तास लागतो. 134 अभंग आहे त्याच्यात.
पण ते जर तुम्ही वाचले तर 1021 वेळा तुमच्या मुखातून देवाचं नामस्मरण होईल. आणि ह्या 13 दिवसामध्ये जे सुतकाचे आहे ना त्याच्यात दोन्ही हरिपाठ करा, एक माऊलीचा आणि दुसरा नाथ महाराजांचा. माऊलीच्या हरिपाठामध्ये 27 अभंग आहे, ते जर तुम्ही वाचले तर 115 वेळा हरिहरी शब्दाचा उच्चार होतो. वाचण्याकरता 15 मिनटं लागतात. नाथ महाराजांच्या हरिपाठात 25 अभंग आहे, ते जर वाचले तर 119 वेळा हरिहरी शब्दाचा उच्चार होतो. दोन्ही हरिपाठ करायचे 13 दिवस. किती? 13 दिवस. दोन्ही हरिपाठ जर तुम्ही म्हटले तर 115 आणि 119ची बेरीज होते 234 वेळा तुमच्या मुखातून हरिहरी शब्दाचा उच्चार होईल. आणि तो मंत्र कोणाचा आहे? माऊलीने सांगितलं, हरी 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 मंत्र हा शिवाचा. मनती देवाच्या तया मनती देवाच्या तया हरिपाठातला नाथ महाराजांचा 19 क्रमांकाचा हा अभंग आहे. आणि त्या अभंगाच्या पहिल्या चरणात शांतीब्रह्मनाथ महाराजांनी सांगितलं, परिमळ गेली या ओस फुलं देठी. जसं फुलं खूप देठाला जोपर्यंत आहे, जोपर्यंत त्याच्यामध्ये सुगंध आहे, जोपर्यंत परिमळ आहे, तोपर्यंत ते टवटवीत आहे. पण त्याचा एकदा सुगंध निघून गेला, त्याचा परिमळ निघून गेला, ते देठाच्या बाजूला झालं की ते काय होतं? कोमजून जातं. आणि मग त्याच पद्धतीने हा देहसुद्धा पहिल्यांदा किती बघा, 1 वर्षाचं जर बाळ असेल तर लोक काय करतात? त्याला उचलून घेतात आणि त्याची पप्पी घेतात. कोणाची? त्या लहान मुलाची, बाळाची. पण तेच 50-60 वर्षाच्या पुढे जर गेलं तर एखादं म्हणतं का, बाबा बाबा थांबा, तुमची पप्पी घेऊ द्या, म्हणतं का? कारण का ते आता पप्पी घेण्याच्या सुद्धा खोबऱ्याची वाटी झाली प्रमाण दिलं. कारण अगोदर सफरचंदासारखे गाल असतात, पण म्हातारपणात खोबऱ्याची काय होते? वाटी होते. आणि म्हणून देहाचे जो काही वर्णन आहे ते कसं सांगतात? जसं सुखदेवजी महाराज आपल्याला श्रीमद भागवतामध्ये या देहाच्या अवस्था सांगतात. किती? तर या देहाच्या अवस्था आहे 6. पहिली अवस्था आहे शिशु अवस्था, दुसरी कौमार अवस्था, तिसरी पौगंड अवस्था, चौथी किशोरावस्था, 5वी यवन म्हणजे तारुण्य, आणि 6वी जरा म्हणजे म्हातारपण. इथे भागवताचार्य महाराज उपस्थित आहे आणि म्हणून भागवतातून सांगतोय. आता ह्या 6 अवस्था आहे की नाही आपल्या शरीराच्या? वयापरत्वे सांगतो, लक्ष देऊन ऐका. जन्म झाल्यापासून 1 वर्षापर्यंत जे आपलं वय आहे त्याला काय अवस्था ठेवली? नाव शिशु. म्हणजे त्या काळात आपल्याला शी कुठे करावं, सु कुठे करावं हे कळत नाही. म्हणून 1 वर्षापर्यंत जन्म झाल्यापासून त्या अवस्थेला नाव काय ठेवलं? शिशु. 1 ते 5 वर्षापर्यंत कौमार अवस्था. तुम्ही म्हणतात की नाही महिला, एखादं जर लहान पोरगं उचलून घ्यायला लागलं तर तुम्ही काय म्हणतात? अय जरा हळूच घे बरं, नाही तर त्याचं खवाट हातात येईल. 1 ते 5 वर्षापर्यंत कौमार अवस्था. 5 ते 10 पौगंड अवस्था. मग ते जरा हात जरा हे व्हायला लागतात. नंतर 15 म्हणजे 10 ते 15 किशोरावस्था. 15 ते 40 वर्षापर्यंत यवन म्हणजे तारुण्य. आणि 40 ते तुम्ही जोपर्यंत जगाल तोपर्यंत जरा म्हणजे म्हातारपण. आलं ना लक्षात? या शरीराच्या काय सांगितल्या मी? अवस्था. पण आपण लय विचित्र आहे ना. तुम्ही मला एक सांगा, हे पांढरे केस कशाचं लक्षण आहे? बोला बोला, कशाचं लक्षण आहे? परिपक्वतेचं.
तुम्ही म्हणतात की नाही, जे म्हाताऱ्या माणसाचे ज्यांचे केस पांढरे झाले ते पोराला काय म्हणतं, अय माझे काय फुकट पांढरे झाले का? हं, म्हणजे त्या म्हाताऱ्याला काय म्हणायचं आहे, हे केस कशाचे आहे, परिपक्वतेचं, आणि तू काळे कशाला करतो मग? मला एक सांगा, जरी इकडे किती केस काळे केले, तुम्ही शेतकरी आहे ना सगळे, बैल घेताना त्याचं काय पाहता तुम्ही? दात. हं, बरोबर ना? मग इकडं किती काळे केले तरी इकडं जे मी बोलतोय ते पटतंय ना? बरं, त्याला मी मग बोललो नाही, आमच्या तुकाराम महाराजांचं त्याला प्रमाण आहे, वयाच्या प्रबोधे विचार जानाई समानत्व देही बाळकाच्या. आणि जर त्याच्या विचार त्या ठिकाणी वयाप्रमाणे वाढले नाही, मग आपल्याकडे म्हणण्या साठी बुद्धी काय होते, नाटी होते. ते परत लहान पोरासारखं वागायला लागतं, म्हातारपणामध्ये नको नको तेच त्या ठिकाणी हट्ट धरतं. मग हे काय होते, साठी बुद्धी नाटी होते. मग तसंच या देहाची परिस्थिती आहे. नाथ महाराज सांगतात, परिमळ गेली या ओस फुलं देठी आयुष्या शेवटी देह तैसा. मग तो देह त्या ठिकाणी आयुष्याच्या शेवटी कसा होतो, तर त्याचे अनेक प्रकारचे वर्णन करून संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे की ज्या देहाकरता ज्यांच्याकरता आपण हे सगळं केलं तेच आपल्याला शेवटी मग एकदा जर अंतरावर पडलं, घरातले आई वडील कोणी, तरी लोक काय म्हणतात, आम्हाला फोन करतात, बाबा ते कधी जाईल याच्याकरता काहीतरी सांगा. देवाला नवस करतात, सगळे हाडाहाड करतात की नाही. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, बाईल म्हणे खरं मरता तरी बरा आणि नाशिले घर थुंकून या. इतकी वाईट परिस्थिती या देहाची आहे. मग पुढे त्या ठिकाणी नाथ महाराज सांगतात की तो मिळालेला नरदेह एका क्षणात कसा जातो ते अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. घडोघडी काळ वाटायाची पाहे, घडोघडी काळ वाटायाची पाहे, घडोघडी काळ वाटायाची पाहे, घडोघडी काळ वाटायाची पाहे, घडोघडी दुसऱ्या चरणामध्ये शांती ब्रह्मनाथ महाराज सांगतात, घडी घडी काळ वाटे याची पाहे, अजून किती आहे अवकाश. बघा, सगळ्यांनीकडे लक्ष द्या. मी 10 मिनिटामध्ये बरोबर कीर्तन संपवणार आहे. हे मी का सांगितलं तुम्हाला, आता म्हणजे जी आता तुमची चुळबुळ चालू आहे ना ती बंद होईल. आणि 10 मिनिटामध्ये मी पण कधी कधी महाराज लोकांचे मिनटं मोठे असतात बरं का, आपण काळजी करू नका. 10 मिनिटामध्ये मी बरोबर थांबतो. त्याच्यापेक्षा मी पुढे जाणार नाही. कारण आहे, पाकिट घ्यायचं म्हटल्यावर इमानदारी केली पाहिजे. कीर्तन 2 तास, प्रवचन 1 तास आणि तमाशा
आणि तुमच्या लक्षात आणून देऊ का, तमाशा साऱ्या रात होता तोपर्यंत त्यांचा सुवर्ण काळ होता. जेव्हा साऱ्या रातचा 12 वाजेपर्यंत आला त्याचा सत्यानाश झाला. तसं कीर्तन 2 तास अजून चालू आहे, ते चालूच ठेवा. त्याचाही 1 तास झाला तर मग त्याचंही तसंच होईल. म्हणून 2 तास इमानदारी केली पाहिजे. लक्ष देऊन ऐका. संपवतो मी 10 मिनिटात सगळा अभंग सांगतो तुम्हाला, पण तुम्ही लक्ष देऊन कीर्तन ऐका. घडी घडी काळ वाटे याची पाहे अजून किती आहे अवकाश. तो काळ त्या ठिकाणी टपलेला आहे. आता आयुष्य म्हणजे काय, तर जन्म झाल्यापासून मरेपर्यंतचा जो काळ आहे त्याला म्हणतात आयुष्य. आणि ते कोणालाच वाढवून मिळत नाही. महाराजांचं प्रमाण आहे, मेरू तुल्य पृथ्वी दिल्या सुवर्ण अन्न मिळे एक क्षण आयुष्य. मेरू पर्वता एवढं वजना एवढं किंवा पृथ्वीच्या वजना एवढं सोनं दिलं तरी आयुष्य वाढवता येत नाही. आणि मग ते जे आयुष्य आहे त्याच्यावरती काळ सारखा टपलाय. आपला 1 क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया अशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार तोरा हे ओळसा. क्षणभंगुर. तुम्ही बघा ना, घरी तुम्ही सांगून आले की नाही, काय काय सांगून आले, आम्ही वर्ष श्राद्धाला जाऊन परत. पण तुमच्याकडे गॅरंटी आहे का घरी जाण्याची? तसं काही सांगता येणार नाही. उनी गुचकीन गाया पुचकी, काहीच नाही. ते मरायला अजिबात वेळ लागत नाही. माऊलीचं प्रमाण सांगू का, ये काळा नळाचे तोंडी घातले लोण्याचे हुंडी, माशी पग पाखरे तव हे सरे. माशीला उडायला वेळ लागतं पण माणसाला मरायला वेळ लागत नाही. आणि आयुष्य जात आहे आयुष्य जात आहे महाराजांनी बरोबर प्रमाण दिलं. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे काळ त्या ठिकाणी. आणि तुम्ही बघा ना, तो काळ माणसाला कसा नेतो. महाराजांनी एक प्रमाणच दिलंय, त्या उंदराला तो बोका कसा घेऊन जातो. पाहतो उंदीर घेऊन जाय घेऊन जाय ना उंदीर, त्याला तो बोका कसा घेऊन जातो त्याला कळू सुद्धा देत नाही. तसा काळ आपल्याला घडी घडी काळ वाटे याची पाहे. मी पटवून देतो ना, कोरोनाच्या काळात त्या उंदरासारखीच गत होती आपली. कधी बोका येत होता आणि कधी घेऊन जात होता. एका एका घरातले सुद्धा बरेच उंदर काळाने नेले. म्हणून नाथ महाराज सांगतात, घडी घडी काळ वाटे याची पाय अजून किती आहे अवकाश. मग काय केलं पाहिजे अभंगाचं 3रं चरण. हाची अनुताप घेऊन सावध, हाची अनुताप घेऊन सावध, हाची अनुताप घेऊन सावध, हाची अनुताप घेऊन सावध. काहीतरी बोध तरी मना, काहीतरी बोध तरी मना. हरिमुखी गातार हरी चिंता, हरिमुखी गातार हरी चिंता. एकदा सगळ्यांनी
मोठ्या प्रेमाने सगळ्यांनी टाळ्या वाजून भजन करा पांडुरंगाचं. 5च मिनिटामध्ये कीर्तन संपवतो. हरी जय 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 हरी जय हरी जय हरी सर्वांनी टाळी वाजवा. तिसऱ्या चरणामध्ये शांती ब्रह्मनाथ महाराज सांगतात, हाचे अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा. जर काळ त्या ठिकाणी प्रत्येक क्षणाला टपलेला आहे, त्याच्याकरता काहीतरी तुझ्या जीवनामध्ये तू त्या ठिकाणी पश्चाताप झाला पाहिजे, तर परमार्थ होतो. हां, याच्याकरता एका सेकंदात ह्या चरणाचं महत्त्व सांगतो, लक्ष देऊन ऐका. परमार्थ घडण्याकरता जीवनात पश्चाताप झाला पाहिजे. हां, म्हणजे अनुताप झाला पाहिजे, तरच परमार्थ घडतो, अन्यथा घडत नाही. हां, मी याच्याकरता एक साधं उदाहरण सांगतो, लक्ष देऊन ऐका. हां, आता ऐका. आपण असं म्हणतो की नाही, बाप कोणासारखा पाहिजे? बोला, कोणासारखा? हिरण्यकश्यपूसारखा. मग बोला ना, तुम्हाला बोलता येतं ना. अहो, यूट्यूबवर जाणार आहे तुमचा आवाज. बोला, दशरथासारखा पाहिजे. नंतर नंदराजासारखा, वसुदेवासारखा, बरोबर ना? असंच पाहिजे ना. आई कोणासारखी पाहिजे? बोला, कौशल्यसारखी, देवकीसारखी, यशोदा मैयासारखी, बरोबर. पण आता पुढचा आहे का, बायको कोणासारखी पाहिजे? कोणासारखी? म्हणा ऐश्वर्या रायसारखी. कोणासारखी पाहिजे? आता ऐका, बायको पाहिजे वाल्ह्या कोळ्याच्या बायकोसारखी. का माहिती आहे? वाल्ह्याचा वाल्मिक ऋषी का झाला? नारदाची भेट झाली, तुम्हाला माहीत आहे. त्याने 7 रांजण भरले होते, हे माहिती आहे. आणि काय माहिती आहे तुम्हाला? कुठे पाहिले तुम्ही? नुसतंच म्हणता माहीत आहे. अहो, वाल्ह जे गाव आहे का, कधी गेले का पंढरपूरला? आळंदी ते पंढरपूर, तिथं वाल्ह नावाचं गाव आहे. आणि तिथे 7 रांजण आहे. ते एक रांजण केवढा होता? 2 हंड्याचा नाही, 7 बैलाची 5 फिरायची म्हणायची त्याच्यामध्ये, एका राजनामध्ये. असे 7 रांजण ज्याने भरले होते. आणि ते बी एक मोरी एवढा खडा टाकला होता. आणि ते बी कोण मारल्यावर? ब्राह्मण मारल्यावर. एवढं पाप केलं. नारदाची भेट झाली. नारदाने विचारलं, एवढं पाप तू कोणाकरता केलं? म्हणे, बायका मुलांकरता. म्हणे, जाय विचारून ये. विचारून ये म्हटल्यावर त्यांनी नारदाला बांधून ठेवलं. आणि ते घरी विचारायला आला. कोण? वाल्ह्या कोळी. आणि विचारायला आल्यावर त्यांनी पहिलं आईवडिलांना विचारलं. त्यांनी सांगितलं, आमचा काही संबंध नाही, आमचं म्हातारपणात सगळी सेवा करण्याची जबाबदारी तुझी आहे. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. त्यांनी डायरेक्ट वेदांतच सांगितला. कोणी? आईवडिलांनी. प्रश्न मिटला. मुलांना विचारलं. त्यांनी सांगितलं, बाबा आम्ही तुमचे मुलं आहे ना, मग तुम्ही 2-2 कीर्तनं करा,
नाही तर सिस्टीमय घ्यान पखवादय वाजवान सगळंच करा, तिकडे काय करायचं ते करा. आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही. फक्त संध्याकाळी पाकिट घेऊन या. तिकडं तुम्ही काही उटारेटे करा, कांद्याचे बटाटे करा, बटाट्याचे कांदे लावा, काही करा, कोबीमध्ये फ्लावर लावा, काही करा. पण पहिलं काय पाहिजे, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. त्याचाही प्रश्न मिटला मुलांचा. मग राहिली बायको. आता बायका हुशारच असतात. तुम्हाला माहीत आहे का, मुलाच्या मुलीच्या लग्नामध्ये 5 वर्षाचं अंतर पूर्वी का ठेवायचे वयामध्ये? का ठेवायचे तुम्हाला माहीत आहे का? त्याचं कारण आहे, स्त्रीचं वय पुरुषापेक्षा मानसिक वय 5 वर्षांनी जास्त असतं. म्हणूनच ती लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणते, आमच्या यांना काही कळत नाही. मराठी कळते ना तुम्हाला? मग तिला माहीत होतं हे गिराईक आपल्याकडे येणार आहे. तिला विंचू चावला नव्हता. तिने विंचू चावल्याचं नाटक केलं. नाटकं तुम्हाला माहीत आहे कसे करायचे. आणि मग नाटक केलं तिने, काय, मला विंचू चावला. ती ठणा ठणा अशी बोंबलायला लागली. वाल्याने जाऊन विचारलं, अगं मी 7 रांजण भरले, एवढं पाप केलंय, त्या पापात तू वाटेकरी आहे का? तिने उलटा प्रश्न विचारला तिला. आणि उलटा प्रश्न विचारणार नाही तिला बायको म्हणायचंच कसं? बरोबर ना? काय प्रश्न विचारला? मला विंचू चावलाय, त्याचं वेदना मला होतात, त्या तुम्ही वाटून घेता का? त्याने सांगितलं, विंचू तुला चावलाय आणि मी वेदना कशा वाटून घेऊ? तिने सांगितलं, पाप तुम्ही केलंय, मी कसं वाटून घेऊ? हा पश्चाताप झाला. नाहीतर नारदाच्या संगतीने तो तेव्हाच वाल्मिक ऋषी व्हायला पाहिजे होता, पण तेव्हा पश्चाताप झाला नाही. तुम्ही विचार करा, ती पत्नी तो कसा असेल वाल्या, का ज्याने एवढे माणसं मारले, तो किती क्रूर असेल. आणि त्याच्या समोर तिने खरं सांगितलं, मी तुझ्या पापात वाटेकरी नाही. आणि ती वाल्याची बायको जर खोटं जरी त्याला घाबरून बोलली असती, मी तुझ्या पापात वाटेकरी आहे, तर वाल्याचा वाल्मिक ऋषी कधीच झाला नसता. म्हणून तिने ठामपणे सांगितलं, मी तुझ्या पापात वाटेकरी नाही. म्हणून त्याला पश्चाताप झाला. हाचे अनुताप घेऊन सावध आणि काहीतरी बोध करी म्हणा. असाच अनुताप जीवनामध्ये काहीतरी घ्या. आणि मग काय करा, 4थ्या चरणात सांगतात, खटवांग नावाच्या राजाचं उदाहरण दिलं. 1 तास उरला खटवांग रायाशी, भाग्यदशा कैसे प्राप्त झाली. तो खटवांग नावाचा राजा हा असणाऱ्या प्रभू रामचंद्रजीच्या रघुवंशामध्ये त्याचा जन्म झाला होता. जसं महाराज दशरथ त्या ठिकाणी इंद्राला युद्धात मदत करण्याकरता जायचे, तसंच हा खटवांग नावाचा राजा युद्धात मदत करण्याकरता गेला होता. कोणाला? इंद्राला. युद्ध संपलं आणि त्याने विचारलं, माझं आयुष्य किती? त्याला सांगितलंय, तुझं आयुष्य 1च तास उरले. आणि मग 1 तास उरलेल्या आयुष्यामध्ये त्याने काय केलं ते महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सापडला
श्वास ज्या वेळेला उरला त्यावेळेला त्याला सापडला हरी तयाला साधने, एका जनार्दनी हरी बोला. आणि त्याने भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं. हरिहरी शब्दाचा उच्चार करून त्याचा उद्धार झाला. हरिमुखे गाता हरपली चिंता, त्या नाही मागोता जन्म घेणे. जो भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतो त्याला परत त्या ठिकाणी जन्म घ्यावा लागत नाही. असो, या अभंगावरती मी जे काही चिंतन आपल्यापुढे मांडलं, जे चांगलं सांगितलं असेल जरूर संग्रही ठेवा. आपण या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आपल्याला एकच त्या ठिकाणी विनंती करतो की आपल्याला मिळालेल्या मानव देहात आल्यानंतर पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. एकादशीसारखं व्रत करा. कारण आता मिळेला जन्म परत आपल्याला मिळणार नाही. याची देही घडे देवाचे भजन, अनेक हे ज्ञान नाही कोटे. आणि म्हणून भगवान परमात्म्याचं नामस्मरण आणि या सगळ्या गोष्टी करण्याचा जरूर त्या ठिकाणी प्रयत्न करा. आणि या ठिकाणी जी काही सेवा त्या ठिकाणी झाली ती भगवान परमात्म्याच्या तुम्हा मायबापाच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर बरोबर अजून 1:05 मिनटं कमी आहे. त्याच्यात 3 मिनटं फक्त मी आपले घेणार आहे. बरोबर 2 तास आपले पूर्ण होणार आहे. हे सगळं मी जे तुम्हाला सांगितलं हे जर तुम्हाला कळालं नाही तर नाथ महाराज एक पिंगळा या रूपाने आपल्याला त्या ठिकाणी रूपक करून त्या ठिकाणी सांग. हे जरी नाही कळालं मग दुसरं येईल, हे जरी नाही कळालं मग दुसरं येईल, हे जरी नाही कळालं मग दुसरं येईल, हे जरी नाही कळालं मग दुसरं गा
बोल